पाथर्डी फाटा परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालेले हॉटेल तारांगण या भव्य फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय। आम्ही चवीने माणसं जोडतो या आकर्षक ब्रीदवाक्याखाली सुरू होत असलेले हे हॉटेल ग्राहकांना घरगुती चवीचे स्वच्छ आणि दर्जेदार शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध करून देणार आहे। कुटुंबियांसाठी प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छता, उत्कृष्ट सेवा आणि समाधानकारक दर यांचा संगम असलेले हे रेस्टॉरंट परिसरातील नागरिकांसाठी एक नवीन आकर्षण ठरले। उद्घाटनाप्रसंगी श्री राजाभाऊ वाजे खासदार नाशिक, हेमंत अप्पा गोडसे खासदार तसेच जगदीश भाऊ गोडसे प्रेस कामगार नेते नाशिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच या हॉटेलचे संचालक व मालक श्री शिवप्रसाद पांडुरंग पाटोळे, सौ गौरी शिवप्रसाद पाटोळे व डॉक्टर विक्रम रामदास पाटोळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। पाथर्डी फाटा येथील नवीन ठिकाणी सुरू होत असलेल्या या हॉटेलमुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार भोजनाची उत्तम सोय उपलब्ध होणार असून उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली। हॉटेल तारांगण या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी स्वादिष्ट शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांची विशेष सोय उपलब्ध करण्यात आली आहे। शुद्ध, ताजा आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून विविध प्रकारचे व्हेज मध्ये मासवडी भाकरी थाळी, पातुरी रस्सी थाळी, स्पेशल भाज्या तसेच नॉनव्हेज मध्ये चिकन भाकरी थाळी, मटण भाकरी थाळी व इतर खास डिशेस ग्राहकांना चाखता येणार आहे। कुटुंबियांसाठी स्वतंत्र व आरामदायी आसन व्यवस्था, स्वच्छ वातावरण आणि उत्तम सेवा यामुळे हे हॉटेल परिसरातील खाद्यप्रेमींसाठी एक आकर्षण ठरणार आहे। स्वाद आणि गुणवत्ता यांचा संगम असलेले हे रेस्टॉरंट सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुलं असून व्हेज व नॉनव्हेज प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे। हॉटेल तारांगण या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे। कुटुंबासाठी वेगळी व आरामदायी आसन व्यवस्था, मित्रपरिवारासाठी प्रशस्त टेबल्स तसेच खासगी कार्यक्रमासाठी स्वतंत्र जागेची सुविधा येथे देण्यात आली आहे। स्वच्छता, शांत वातावरण आणि आकर्षक इंटेरियरमुळे ग्राहकांना निवांतपणे भोजनाचा आनंद घेता येणार आहे। ठिकाण हॉटेल तारांगण, वक्रतुंड हॉस्पिटल गाली, पाथर्डी फाटा, नाशिक। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत पाथर्डी फाटा येथे। पाथर्डी फाटा येथे तारांगण रेस्टॉरंटचे नवीनच भव्य दिव्य असे शुभारंभ झालेले आहे आणि या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे व्हेज आणि नॉन व्हेज एकदम सोयीस्कर आणि परवडणाऱ्या दरामध्ये आहे। तर आपण बघू शकतो की अगदी थाटामाटात हा उत्सव पार पडलेला आहे आणि असंख्य ग्राहकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे। अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांच्याच हस्ते आज हा उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे। तर शिवप्रसाद पाटोळे सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी शिवप्रसाद पाटोळे, सिन्नरवरनं आम्ही इथे आलेलो आहेत पाथर्डी फाट्यावरती। हॉटेल तारांगण नावाने आम्ही इथे फर्म सुरू करतोय। ॲक्च्युली आमची सिन्नर येथे पण पांडुर्ली गावामध्ये हॉटेल चालवलेलं आहे आम्ही हॉटेल तारांगण नावाने। तर आमची स्पेशालिटी अशी आहे की अगदी घरगुती पद्धतीने व्हेज, नॉन व्हेज, म्हणजे नॉन व्हेजमध्ये आम्ही थाळी सिस्टममध्ये या ठिकाणी ग्राहकांना मेनू पुरवणार आहोत। चिकन थाळी आणि मटन थाळी, आणि ग्राहकांमध्ये चिकन मटन खवय्यांबरोबर जे काही व्हेज ग्राहक असतात तर त्यांच्यासाठी आपण इथे मासवाडी थाळी म्हणून पुणेरी आयटम आपण नाशिकमध्ये प्रथमच आणतोय। मासवडी थाळी, पातोडी थाळी आपण नाशिकमध्ये चालू करणार आहोत। लवकरच या शाखेचं म्हणजे आज इथं माननीय राजाच्या हस्ते आज ओपनिंग झालेलं आहे। फक्त आम्हाला स्टाफ मॅनेज करण्यासाठी आजचा एक दोन दिवसाचा अवधी लागणार आहे। 2 दिवसात आपण नाशिककरांच्या सेवेमध्ये हजर होत आहे। आपल्याकडे स्पेशल गावठी पद्धतीने चिकन रस्सा, चिकन थाळी, मटन रस्सा, मटन थाळी आणि एकदम पुणेरी स्टाईलमध्ये, पुणेरी चवीमध्ये आपण मासवडी थाळी, रस्सा, पातोडी आणि बाकीचे व्हेज आयटम इथं ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत। याआधी आम्ही 2 शाखा चालवलेल्या आहेत। पहिली शाखा आमची ठाणगाव तालुका सिन्नर येथे होती, दुसरी शाखा पांडुर्ली तालुका सिन्नर येथे होती, आणि आता आम्ही
पाथर्डी फाटा येथे तिसरी शाखा सुरू करत आहोत उद्यापासनं. आपण ग्राहकांच्या सेवेमध्ये आम्ही हजर होत आहोत उद्यापासनं. तर तारांगण या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे की येथे घरगुती मसाले देखील उपलब्ध करून त्याच मसाल्यांमध्ये कोणतीही रेसिपी बनवलेली असते आणि सिन्नरकरांच्या अतिशय मागणी वाढत असल्या कारणाने तिथल्या प्रत्येक नागरिकांच्या मनात असे होते की येणाऱ्या काळात तुम्ही नाशिकमध्ये तुमची शाखा ओपन करावी. त्याच हेतूने आज हे तारांगण हॉटेलचे भव्य दिव्य असे उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण बघू शकतो की या उद्घाटनानिमित्त ज्या पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवसातच ही शाखा नव्याने सुरू करण्यात येत आहे. या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि आपण बघू शकतो की फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था देखील त्यांनी उत्पादन करून दिलेली आहे. तसेच या हॉटेलचा पत्ता आहे पाथर्डी फाट्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती हॉटेल तारांगण वक्रतुंड हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट खाली. तसेच या हॉटेलचा मोबाईल नंबर आहे 98 22 77 96 61 98 22 77 96 61. तसेच आपण बघू शकतो की अनेक महिला वर्ग देखील इथे उपस्थित झालेले आहेत. अनेक मान्यवर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपलं हक्काचं ठिकाण हॉटेल तारांगण हॉटेल तारांगण हे आपलं सिन्नरमध्ये होतं. त्याची मूळ शाखा ती आता आपल्या नाशिककरांच्या खास आग्रह खातीर ती आपण नाशिकमध्ये सुरुवात केली आहे. अस्सल मराठी चव म्हणजेच हॉटेल तारांगण. एकदा या, नक्की विजिट करा. ठिकाणी हॉटेल तारांगण अखिल पांडुर्ले गावामध्ये तारांगण हॉटेल अतिशय प्रसिद्ध सुप्रसिद्ध हॉटेल होतं. त्या आग्रहानुसार नाशिक येथे पण त्यांनी आज तारांगण चालू केलं. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. तेच तारांगण हॉटेलच्या संचालिका पाटोळे मॅडम आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी हॉटेल तारांगणची संचालिका. आमची पांडुर्ली इथे शाखा होती. आम्ही आता सिन्नरमध्ये नाशिकमध्ये आलेलो आहे आणि आमची तिसरी शाखा आहे. आमच्या हॉटेलची चव खूप आवडते. आमची चिकन थाळी, मटन थाळी, चिकन मसाला वगैरे सगळं आहे आमच्याकडे. व्हेज पण मिळतं. व्हेजची पण टेस्ट छानच असते आमची. तारांगण हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त आलेले सर्व मान्यवर, उपस्थित पाहुणे हे सगळे आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. हॉटेल तारांगणचे वैशिष्ट्य हे सिन्नरकरांना माहितीच असून त्यांच्याच आग्रहाखातीर आज पाथर्डी फाटा याची तिसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे. तर येणाऱ्या काळात देखील त्यांना नाशिक लोकशाही न्यूजकडनं शुभेच्छा. तसेच सर्व मान्यवरांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.